गुरु आज्ञा पालन हे शिष्य कर्तव्य. नमस्कार मंडळी, कसे आहात आपण? आपण मजेत आहात ना? चला तर मग श्रोते हो, आज आपण साईबाबांची एक नवीन कथा पाहूयात. श्री साईबाबा भक्त मंडळींमध्ये गप्पा मारीत बसत असत. त्यांनाही गप्पा मारण्यास आवडत असे. कधीकधी भक्तांची ते थट्टाही करीत असत व भक्तांमध्ये उत्साह व आनंद निर्माण होई. कधीकधी तर ते भक्तांची परीक्षा देखील घेत असत. एकदा असेच झाले. एक मरतुकडा बोकड मशिदीपाशी फिरत फिरत आला. त्याला पाहताच बाबांनी बडेबाबा नावाच्या त्यांच्या एका आवडत्या भक्ताला त्या बोकडास एका फटक्यात ठार मारण्यास सांगितले. या बडेबाबांची महती काय सांगावी. त्यांचं मोठेपण खूप होतं. ते बाबांच्या उजव्या बाजूस बसत व चिलीम ओढताना पहिला झुरका बडेबाबा मारायचे आणि मग बाबांना द्यायचे. या बडेबाबांशिवाय बाबांचं पानसुद्धा हलत नसे. बडेबाबांवर बाबांचा खूप जीव होता. बडेबाबा पंक्तीला नसतील तर बाबा जेवत नसतात. इतका रुबाब त्या बडेबाबांचा होता. पंक्ती बसल्यानंतर देखील बाबा बडे मियाँ आए की नहीं उनको बुलाव, आणि ते बसल्याशिवाय बाबा जेवणास बसत नसत. बाबांचे व बडेबाबांचे दोघांचे एकमेकांवर अतूट प्रेम होते. जेव्हा त्यांना बडेबाबांना बोकडास मारण्यास सांगितले तेव्हा ते म्हणाले, इसको काय को काटना. मग बाबांनी श्याम्याला सांगितले, आता तू तरी सुरा घेऊन ये. माधवराव उठले व राधाकृष्णाबाईकडून सुरा आणला व बाबांच्या पुढे ठेवला. एवढ्यात मशिदीत बोकडाला कापणार आहेत याची कुणकुण सगळ्यांना लागली व त्या बाईने राधाकृष्णबाईने लगेच सुरा परत मागवला. त्यानंतर दुसरा सुरा आणायला गेलेला माधवराव परत आलाच नाही. तेव्हा बाबांनी काकासाहेबांची परीक्षा घ्यायचं ठरवलं. बाबा त्यांना म्हणाले, काका तू तरी सुरा घेऊन ये व या बोकडाला मारून त्याच्या सर्व वेदनेतून त्याला मुक्त कर. काकासाहेब दीक्षित बाबांच्या दृष्टीने 52 कशी सोनेच होते. पण आज काकांची ही अग्निपरीक्षाच होती. काकासाहेब म्हणजे अतिशय सात्विक, त्यात ब्राह्मण आणि अहिंसा हे ज्यांचे जन्मजात व्रत आहे. त्या काकांनाच बाबांनी बोकड कापण्यास सांगितले. आता सर्वांचे लक्ष काकांकडे लागले. काका काय करतात ते. बाबांच्या इच्छेनुसार साठेवाड्यातून त्यांनी सुरा आणला आणि बोकडासमोर जाऊन मारण्याच्या आवेशात उभे राहिले व बाबांना म्हणाले, बाबा आता मारू का मी याला. तेव्हा बाबा म्हणाले, बघतोस काय, मार त्याला. काकांनी सुरा उगारला व घाव घालणार तेवढ्यात बाबा त्याला म्हणाले, अरे काका काय करतोस. अरे ब्राह्मण असूनही या बोकडाला मारतोस, तुला कसे काहीच वाटत नाही. बाबांच्या शब्दाने काकांचा हात वरच्यावरच थांबला. तेव्हा बाबा म्हणतात, तू धार्मिक असूनही इतका निष्ठुर कसा काय झालास. तेव्हा काका म्हणाले, बाबा मी हिंसा अहिंसा काहीच जाणत नाही. तुमच्या वचनांचे पालन करणे हाच माझा धर्म आहे. गुरु आज्ञा पाळणे हेच माझे कर्तव्य, हाच माझा परमार्थ. बाबांना माहीत होते की काकासाहेब आज्ञा पाळतीलच आणि म्हणूनच त्यांनी गुरु आज्ञा कशी पाळली पाहिजे यासाठीच लीला रचली होती. तात्पर्य, गुरु आज्ञा पाळणे हेच शिष्याचे पहिले परमपूज्य कर्तव्य आहे, कर्तव्य पालन आहे. श्रोतेहोई, तुम्हाला कथा कशी वाटली. कथा तुम्हाला आवडलीच असेल. कथेला लाईक व सबस्क्राईब करून शेअर करा. माझी कथा ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.